डिजिटली साइन 712 डिजिटल स्वाक्षरीचे 712 डाउनलोड करताना आमच्या अनेक दर्शकांना अडचण येत होती आणि अनेक दर्शकांनी कमेंट्स केला होता का याच्यामध्ये लॉग इन ID टाकल्यावरती लॉग इन होत नाही आणि त्यामुळे डिजिटली साइन 712 डाउनलोड करता येत नाही। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिजिटली साइन 712 कसा काढायचा त्याबाबत। तर नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बोनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, पहिले बघूया आपण हे डिजिटल साइन 712 ची वेबसाईट आपण इथं क्लिक केल्यावरती आणि माझ्याकडे ऑलरेडी ID पासवर्ड आहे। तर मी इथं ID आणि पासवर्ड टाकतोय। हे माझा ID आणि पासवर्ड आहे आणि मी हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं लॉग इन ID टाकले, पासवर्ड टाकले। आता इथं मी हा जो कॅप्चा आहे तो टाकतोय आणि लॉग इन करतोय। लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारे अनेक दर्शकांना हे लॉग इन होत नसल्याबाबतचा त्यांनी म्हणजे इथं कमेंट्स केला होता आणि आपण हे याची जी म्हणजे लॉग इन ID आणि पासवर्ड करून आपण डिजिटल 712 कसा काढायचं, तर चला ह्याच्यासाठी एक नवीन वेबसाईट आहे। ही जी आपण आता लॉग इन करत होतो तर ती होत नाहीये, तर त्याच्यासाठी मी नवीन वेबसाईटची लिंक तुम्हाला देतो। हे माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक भेटेल। तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा डिजिटल 712 नक्कीच काढू शकता। तर चला मी ह्या लिंकला कॉपी करतो आणि मी इथं क्लिक न करता ते नवीन वेबसाईट जी आहे ती कॉपी करून इथं त्या ब्राउझरमध्ये टाकतोय आणि हे बघा हा पेज ओपन झालाय। डाउनलोड फॅसिलिटी फॉर डिजिटली साइन 712 अँड प्रॉपर्टी कार्ड। आता इथं मी जे माझं लॉग इन ID निर्माण केलं होतं तर ते मी पुन्हा इथं टाकतोय। ही माझी ID आहे। त्याच्यानंतर मी जो पासवर्ड निर्माण केला होता तर तो पासवर्ड टाकतो। त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचे। हे बघा हे झालं लॉग इन। तर इथं आपल्याला फरक दिसल का हे माझा जो 712 आहे तो आपण ह्या इकडनं जो डिजिटली साइन 712 या लिंक वरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा इथं लॉग इन होत नाही। तर इथं जो आहे हा जो स्मॉल DSLR आहे याच्यामध्ये फरक आहे। त्याच्यामुळे ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये तुमचं लॉग इन ID काम करणार नाही। तर मी याला एकदा बाकीचं डिजिटली साइन 712 कसा काढायचा ते मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथनं पण तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। बाकीची प्रोसिजर सेम आहे, फक्त जर तुम्ही लॉग इन करताना आता इथं हे लॉग आउट करतोय मी आणि इथं बघूया हे बघा DSLR हे इथं कॅपिटलमध्ये आणि आपण जुन्या ज्या वेबसाईटमध्ये करत होतो तर इथं हे स्मॉलमध्ये। त्याच्यामुळं ही जी आहे ही नवीन साईट आहे आणि ही जी साईट आहे ही जुनी साईट आहे। तर तुम्ही या नवीन साईटवरनं ज्याची मी लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर इथनं तुम्ही लॉग इन करू शकतात व डिजिटली 712 प्रॉपर्टी कार्ड हे सगळं तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। तुम्हाला काय अडचण असेल तर जरूर कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्सचा मी नक्कीच उत्तर देईन। तर आजच्यासाठी आपण इथं थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।